हिंगोली जिल्ह्याला बसलेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळं हळदीचं कोठार म्हणून ओळख असलेल्या कळमनुरी आणि हिंगोली तालुक्यामध्ये हळदीच्या पिकाला मोठा फटका बसलेला आहे। मी एका हळदीच्या शेतामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर आता ही हळद आहे शेतामध्ये आणि रात्री मुसळधार पाऊस कोसळला, गारा कोसळल्यामुळं या हळदीला डाग पडलेले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनावरती याचा परिणाम होणार आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया। खरं तर हळदीसोबत इतरही पिकांचं नुकसान झालेलं आहे। रात्री अवकाळी पाऊस आणि गारा कशा होत्या? घरात ठेवले होते. बरं, आता तुम्ही हळद काढू लागले, मात्र ह्याच्यावरती गारा कोसळलेल्या आहेत, काही डाग पडलेत घ्यायला? हा, डाग पडलेत ना, पान डाग पडलेत. या अवकाळीमुळे आता किती दिवस हळद काढणी लांबली? 5-6 दिवस. 6 दिवस हळद काढणी लांबलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आंबे असतील, त्यासोबतच हळद असेल, गहू असेल, या सगळ्या पिकांना फटका बसलेला आहे आणि बळीराजा पुन्हा एकदा अवकाळीमुळे संकटात सापडला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।